सुरू असलेल्या मुसळधार अशा पावसामुळे जनजीवन सध्या विस्कळीत झालंय आणि अनेक ठिकाणी घरं, रस्ते आणि शेती या सगळ्याचंच मोठं नुकसान झालंय। काय ग चिमणे, शाळेत जायचं का नाही तुला? जायचंय रे बाबा। अगं चिमणे, मग वेळ किती झालाय, आवर की चल। चला चल। आई जाते का मी? बर बर बाळा, सांभाळून जा। हो बर। भाऊ, मला थोडंसं राशन पाहिजे होतं। अर्धा किलो तांदूळ आणि डाळ पाव किलो, आणि आत्ताचे आणि मागचे पैसे मी देते तुम्हाला 2 दिवसात। हो ताई, असं नाही चालणार। अहो थोडंसं समजून घ्या। नाही नाही, मागची तुमची उधारी झाली होती, आता पण उधारी नाही देणार मी, नाही देऊ शकत। बर। ठीक आहे, बसा खाली। काय ग, आणलं का राशन? हो आणलं ना, हे बघा। अहो तो दुकानवाला तरी का बरं आपल्याला राशन देईल? 2 महिन्याचे पैसे बाकी आहेत त्याच्याकडे। किती दिवस झाले तुम्हाला सांगते काहीतरी काम बघा, काम बघा, पण नाही, तुमच्या मनाप्रमाणेच चाललंय सगळं। अगं तुला काय वाटतं मी काम बघत नाहीये का? अगं बघतो ना मी पण काम, पण जिकडे काम भेटतं ना ते म्हणतात 2 महिने पगार भेटणार नाही। मग असं करून चालेल का आपल्याला? अगं मला पण काळजी आहे आपल्या घराची, तुझी, आपल्या लेकीची, पण मी तरी काय करू? अहो हाताला जे काम मिळतं ते बघा। अहो आपल्या लेकीच्या पोटात काय घालणार आपण? 2 घास तरी गेले पाहिजे ना। आपण आपल्या पोटाची कळ कशी काढू? हे बघ, मला पण आपल्या लेकीची काळजी आहे, मला पण कळतं तिचं भलं वाईट, कळलं का? बरं आपण बघू ते नंतर, चल आता घरात। प्राचीन आली शाळेत? विराट, शाळेचा ड्रेस कुठे तुझा? आपल्याकडे जास्त पाऊस पडतोय, त्यासाठी आपल्या शाळेला 2 दिवस सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत। जास्त आनंदात जाऊ नका, मी तुम्हाला सगळ्यांना अभ्यास देत आहे, तर तो पूर्ण करायचा। आणि आज आपली शाळा लवकर सुटणार आहे, सगळ्यांनी नीट घरी जावा आणि काळजी घ्या सगळ्यांनी। हा ठीक आहे, चला। अहो ऐकलत का? अहो ढग किती भरून आलेत बघा, जोरात पाऊस येणार आहे। विजा पण चमकायला लागलेत। लेक कशी आली नाही आपली अजून शाळेतून? सुटली असेल शाळा केव्हाच। हा ग, खरंच मला वाटतं लय मोठा पाऊस पडणार आहे। तू एक काम घरीच थांब, मी जाऊन घेऊन येतो तिला पटकन। जा बरं। ए पोरा, अरे शाळा सुटली वय? पावसामुळे शाळा लवकर सुटली ते, आणि पोर पण गेले ते घरी। हा पण माझी पोरगी नाही ना आली घरी।
लक्ष्मी अरे कुठे आहे तुम्ही अरे गौरी कुठे आहे का अरे निघा रे गौरी कुठं होतीस बाळा तू? हा आणि हे काय झालंय तुला? आई मी येत होते तेव्हा माझा पाय घसरला, मी पाण्यात पडले आणि आई माझं दप्तर पे वाहून गेलं. मी आजूबाजूच्या लोकांना आवाज देत होते पण त्यांना माझा आवाजच गेला नाही. कशी बशी मी बाहेर निघाले. आणि तुझे बाबा? अगं तुझे बाबा तुला शोधायला निघालेत. बाबाची लय वाट बघितली पण बाबा नाही आले माझ्यापाशी. लय पाऊस चालू होता, काय करू काही सुचत नव्हतं. डायरेक्ट घरी आले. मग मी कुठे गेले असतील बरं हे? आई कोपरी जरा चमकत आहे, मला भीती वाटते. चल ना आपण घरात जाऊ. बाळा आपल्या घरावर डोंगर कोसळलंय का? आता आपलं घर नाही राहिलं. अरे कोण ऐका अरे माझं घर गेलं डोंगरा खाली अरे या ना लवकर अरे ऐका कोण आहे बसलं घरी जावा तुम्ही गौरी तुम्ही इथं हो आम्ही कसं बस आमचा जीव वाचवण्यापर्यंत आलोय आणि आपलं घर नाही राहिलं आता आपलं घर. अगं मी पहिला शाळेत घ्यायला गेलो पण ही नव्हती शाळेत. मी आता आपल्या घरी गेलो तर सगळा डोंगर आपल्या घरावर पडला होता. मला वाटलं तुम्ही दोघी पण त्यात गेला म्हणून मी गावातल्या लोकांना घ्यायला चाललो होतो ते सगळं काढायला. पण आता आपल्या घराचं अगं घर काय घेऊन बसलीस? तुम्ही दोघी जिवंत आहात ना. अगं तुम्ही दोघंच माझं घर आहात. घर का मी परत बांधेन. आले का सगळे? तुम्हाला सुट्ट्यांमध्ये मी निबंध सांगितलं होतं लिहायला. आणलं का लिहून सगळ्यांनी? सर वाचून दाखवू का मी? तू नंतर वाच. गौरी तू आणलाय का? गौरी आणलाय का तू निबंध लिहून? हो सर. वाचून दाखव चल. माझ्या निबंधाचं नाव आहे पूर. त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. आमची शाळा पण लवकर सुटली आणि बाबांची लय वाट बघितली मी. बाबा काय मला घ्यायला आलेच नाही. रोडला लय पाणी होतं. एका कोपऱ्यात थांबा म्हटलं, वरतून लय पाऊस चालू होता. मी कसं बस एका बांधात चालले होते. चालता चालता घसरला ना माझा पाय. डायरेक्ट पाण्यात पडले मी. नाका तोंडात पाणी गेले माझ्या, माझी बॅग पण भिजली. मी लय आवाज दिला, कोणीच नाही आलं. कशी बशी बाहेर निघाले. मी घरी गेले. आमचं अख्खं घर पडलं होतं. मम्मी बाहेर रडत होती. मम्मीने मला मिठी मारली. मम्मीला धीर आला. पप्पा पण तिकडून आले पळत. पण आमचं घर अख्खं पाण्यात गेलं होतं. कोणीच मदत नाही केली.
नमस्कार मित्रांनो, मी अभिनेता गौतम मनोहर शिंदे. तर मित्रांनो, आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की 2-4 दिवसापासून खूप प्रमाणात पाऊस पडतोय आणि बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी आर्थिक नुकसानसुद्धा झालेलं आहे आणि जीवितहानीसुद्धा झाली आहे. तर मावळ फिल्म प्रोडक्शन आणि आमच्या सर्व टीमनी मिळून आम्ही एक पूर नावाची शॉर्ट फिल्म तयार केली आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये आम्ही त्या सर्व लोकांच्या वेदना आणि त्यांच्या व्यथा व्यक्त केलेल्या आहेत. तर ही शॉर्ट फिल्म जी आहे पूर नावाची, आम्ही त्यांना समर्पित करतो. धन्यवाद.